नमस्कार मित्रांनो, वरून कुरकुरीत असे आलूचे काप आणि गरमागरम फोडणीचं वरण भात काय कॉम्बिनेशन आहे ना. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा. ते सुद्धा या रिमझिम पाण्यामध्ये खायला तर भन्नाट लागते, अप्रतिम लागते. नक्की ट्राय करा. करण्यासाठी सुरुवात करूया. त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बाजूची बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. तर सगळ्यात आधी आपण वरण भाताचं कुकर लावून घेऊया. त्यासाठी एका डब्यामध्ये तांदूळ आणि एका डब्यामध्ये डाळ घेतली आहे. स्वच्छ निवडून घेतली. आता स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. स्वच्छ धुवून घेतला आहे. यामध्ये आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकून घ्यायचं आणि या तांदळामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार. मीठ टाकून झाल्यानंतर छान एकजीव करून घ्यायचं आहे. एक कुकर घेऊन त्यामध्ये पाणी टाकून घेतलं बुडाशी आणि त्यामध्ये एक प्लेट ठेवून घेतली आहे, म्हणजे हे डब्बे त्यावरती ठेवता येईल याकरिता. तर सगळ्यात खाली डाळीचा डब्बा ठेवायचा, त्यावरती तांदळाचा डब्बा ठेवून कुकरचं झाकण लावून कुकरच्या आपल्याला 3 शिट्या करायच्या आहे. 3 शिट्या म्हणजे वरण भात अप्रतिम शिजून जातील. तर हे जे कुकर आहे गॅसवरती ठेवून देऊया आणि छान 3 शिट्या करायच्या आहे. जोपर्यंत वरण भाताचं कुकर लावलेलं आहे 3 शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण इथे भाज्या कट करून घेऊया. भाज्यामध्ये एक कांदा, एक टोमॅटो, कोथिंबीर आणि 2 मिरच्या हे सर्व ना आपल्याला वरण फोडणी देण्यासाठी लागणार आहे. आणि हे जे आलू आहे ते आपल्याला आलूचे जे काप करणार आहोत आपण छान कुरकुरीत, ते आलूचे काप करण्यासाठी या प्रकारे आलू कट करून घ्यायचे आहे. भाज्या, आलू हे सर्व कट करून झालेलं आहे. एक आता आलू कापचा मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी एका प्लेटमध्ये मिरची पावडर, हळद, मिरची पावडर 1 चम्मच घेतली, हळद अर्धा चम्मच, चवीनुसार मीठ टाकायचं आहे. नंतर यामध्ये टाकून घेऊया घरचा मसाला, कोणता पण टाकला तरी काही हरकत नाही. नंतर हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. मसाला रेडी करून घेतला की जे आपण आलूचे काप कट करून घेतले होते ते आलूच्या कापला छान मसाला लावून घ्यायचा सगळ्या आलूंवरती आणि हे या मसाल्यांमध्येच या आलूला आपल्याला असंच ठेवायचं आहे 5 मिनिटासाठी. आलूला ठेवून 5 मिनिट झालेले आहे. यावरती आता थोडी कोथिंबीर टाकून घेऊया. या आलूला आपल्याला कोटसुद्धा करून घ्यायचं आहे. तर कोट करण्यासाठी मी इथे बारीक रवा घेतलेला आहे. तुम्ही ठोकर रवा घेऊ शकता, कोणता पण घेतला तरी काही हरकत नाही. रव्यामध्ये थोडंसं मी लाल मिरची पावडर टाकून घेतलं आणि या रव्याने या पूर्णपणे या आलूला मस्त कोट करून घेत आहे. तुम्ही पाहू शकता छान थोडं दाब देत देत कोट करून घ्यायचं आहे. छान अशाच प्रकारे सगळे आलू मी कोट करून घेते. या आलूच्या कापला आता आपल्याला शॅलो फ्राय करायचा आहे. त्यासाठी एका तव्यावरती मी छान तेल टाकून घेतलं. भरपूर असं तेल टाकायचं म्हणजे याला व्यवस्थित असं तळता येतील, अशा प्रकारे तेल टाकून घ्यायचं आहे. आणि या तेलावरती छान तेल गरम झालं की तव्यावरती हे काप ठेवून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता मस्त तळत आहे आणि हे तळून झाल्यानंतर ना छान वरतून कुरकुरीत आणि आतून छान मऊसूत असं तयार होते. तर तुम्ही पाहू शकता छान उलटपलट करत तळून घ्यायचं आहे. दोन्ही साईडला छान भाजून घ्यायचं, तळून घ्यायचं आहे. आता चेक करून घेऊया आलूचे काप शिजले की नाही. तर एक काटा चम्मच यामध्ये टाकून बघते. तुम्ही पाहू शकता छान यामध्ये इझी ते जे काटा चम्मच आहे गेला आहे, म्हणजे आलूचे काप परफेक्ट झालेले आहे. आता एक काढून घेऊया आणि अशाच प्रकारे सगळे मी आलू काप करून घेते, तळून घेते. जोपर्यंत आपण त्या आलूच्या कापला शॅलो फ्राय करून घेतले तोपर्यंत कुकरसुद्धा झालं, म्हणजे 3 शिट्या झालेल्या आहे कुकरच्या आणि वरण भात मस्त शिजलेला आहे. वरण भात काढून घेऊया आणि वरणाला सुद्धा आता आपल्याला फोडणी देऊन घ्यायचं आहे. वरणाला फोडणी देण्यासाठी एका कढईमध्ये तेल टाकून घेतलं. त्यामध्ये मोहरी, जिरं, कढीपत्ता आणि थोड्याशा मिरच्या म्हणजे 2 मिरच्या टाकून घ्यायचा. छान कांदा कट करून घेतला तो टाकायचा आहे. हे सगळं खमंग परतून घ्यायचं. यामध्ये टाकायचं आहे टोमॅटो, साधी आपण इथे फोडणी देणार आहोत, एवढं काही टाकणार नाही. नंतर यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहे. मिरची पावडर 1 चम्मच, हळद टाकायचं अर्धा चम्मच, चवीनुसार मीठ टाकायचं. हे सगळं परतून घ्यायचं आहे खमंग. थोडी कोथिंबीर टाकून घेऊया आणि थोड्या वेळांसाठी परतून घेऊया. छान परतून घेतल्यानंतर लगेच यामध्ये वरण टाकून घेऊया, जे आपण घोटून घेतलं होतं. तर घोटून घेतल्यानंतर हे वरण यामध्ये टाकायचं, एकत्र करायचं आहे छान. आणि आता या वरणाला 2 मिनिटासाठी उकळी काढून घ्यायची आहे. नंतर आपलं गरमागरम असं वरण रेडी होतील.
इथे वरण झालेलं आहे रेडी. यावरती आता छान कोथिंबीर टाकून घेऊया आणि गरमागरम भातासोबत सर्व करून घ्यायचं आहे. छान मी आलूचे काप ठेवले आहे, गरमागरम भात आहे, त्यावरती छान गरमागरम असं वरण टाकून घ्यायचं आहे आणि तुम्ही एन्जॉय करू शकता. चवीला तर भन्नाट लागते, तुम्ही नक्की ट्राय करून पहा. कसं वाटलं नक्की कमेंट करा. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन. थँक्यू.